नमस्कार. निधन वार्ता समोर येते. स्वातंत्र्य सेनानी बाबासाहेब गायकवाड यांच्या पत्नी लक्ष्मीबाई गायकवाड यांना देवाज्ञा. सांगोला तालुक्यातील पारेगावचे थोर सुपुत्र स्वतंत्र सेनानी कैलासवासी बाबासाहेब गायकवाड यांच्या पत्नी कैलासवासी लक्ष्मीबाई गायकवाड यांचे आज दिनांक 27 नोव्हेंबर पहाटेच्या सुमारास येळवी तालुका जत येथे निधन झाले आहे. त्या 94 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात 7 मुले, 2 मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. निधनाची वार्ता कळताच पारे व येळवी गावामध्ये शोककळा पसरली आहे. दिनांक 29 रोजी सकाळी 7:30 वाजता तिसऱ्या दिवसाचा विधी पार पडणार असल्याची माहिती गायकवाड कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे. कैलासवासी बाबासाहेब गायकवाड यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी दिले होते. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून कैलासवासी लक्ष्मीबाई यांनी देखील समाजसेवा केली. कैलासवासी लक्ष्मीबाई यांचं चरित्र अवलोकन करणे पुढील पिढीत अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या पतीने संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी दिल्याची जाणीव त्यांना होती. लक्ष्मीबाई ह्या लढवय्या वृत्तीच्या धाडसी महिला होत्या. सकारात्मक दृष्टिकोनातून उपेक्षित व गोरगरीब व्यक्तींना त्यांनी आर्थिक व मानसिक बळ देऊन त्यांची मदत केली. राष्ट्रप्रेमाच्या भावनेने प्रेरित होऊन आपले पती काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर तत्कालीन परिस्थितीला तोंड देत जनसामान्याची सेवा केली. माणुसकी आणि समाजाचा विचारही केला पाहिजे. आपण ज्या क्षेत्रात असू त्या क्षेत्रात प्रामाणिक काम केले तर ती ही एक प्रकारची देशसेवाच असते, असे विचार त्या माऊलीचे होते. विशेषतः कैलासवासी लक्ष्मीबाई हे सर्व मुले विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या शूर माऊलीला CBS न्यूज मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.